माजी सरपंच हनुमान विष्णू ठोंबरे यांच्या श्री नवनाथ कृपा बंगल्यात श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. रामायणाचार्य विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या कीर्तनाने श्रोतेगण झाले मंत्रमुग्ध. आमदार राजेश मोरे, सभापती भरत काळू भोईर, चनू जाधव, सुजित नलावडे यांची उपस्थिती ठरली प्रार्थनीय. प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी खोनी गावचे सुपुत्र कणकर माजी सरपंच तथा उपसरपंच हनुमान विष्णू ठोंबरे यांच्या खोनी या निवासस्थानी श्री नवनाथ बंगला येथे श्री दत्त जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. या समयी श्री दत्त मंदिरास विविध पुष्पमाळेंनी सजविण्यात आले. भक्त गणांनी मनोभावे पूजा करून या पवित्र श्री दत्त जयंती दिनी श्री नवनाथाचे सुद्धा दर्शन घेऊन भक्तगणांनी धन्यता मानली. रामाचार्य हबप विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या सुरसुराव्य वाणीतून श्री दत्तांचे श्रेष्ठ असे कीर्तन सादर केले. रामाचार्य हबप विश्वनाथ महाराज वारिंगे यांचे कीर्तन ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील नातेवाईक, मित्रमंडळी, महिलांनी श्री नवनाथ कृपा बंगल्यात तोबा गर्दी केली होती. अंततः माजी सरपंच हनुमान विष्णू ठोंबरे, सौभाग्यवती वैशाली हनुमान ठोंबरे यांच्या शुभ हस्ते रामाचार्य हबप विश्वनाथ महाराज वारिंगे यांना पुष्पहार अर्पण करून कीर्तनाची सांगता करण्यात आली. तर विठ्ठल प्रासादायिक भजन मंडळ नारायण यांच्या वतीने गायक हरचंद्र बुवा पाटील, प्रसाद पाटील, हरीश म्हात्रे यांचे जबरदस्त असे भजनाचे सादरीकरण करण्यात आले. तर जागर भजन जय हनुमान प्रासादिक मंडळ खोनी सुप्रसिद्ध गायक जयराम बुवा फराड, चिंतामण बुवा पाटील, रतन भोईर आणि अमित घरत यांनी तुफान असे सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, सभापती भरत काळू भोईर, विकासक सुजित नलावडे, उपतालुका प्रमुख हिरामन पितळे, बाजार समिती संचालक बाळाराम काठवले, उपतालुका प्रमुख चैनू जाधव, विभाग प्रमुख सुखदेव पाटील, काशीनाथ पाटील, उपविभाग प्रमुख दीपेश पाटील, माजी सरपंच विलास पाटील, पंचक्रोशीतील सर्व नातलग, मित्र मंडळी, विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी श्री दत्तांचे दर्शन घेऊन तानाजी ठोंबरे, संभाजी ठोंबरे, माजी सरपंच हनुमान ठोंबरे, माजी सरपंच वैशाली हनुमान ठोंबरे, शंकर ठोंबरे, फुलाजी ठोंबरे, नारायण ठोंबरे, मंदाबाई भोईर, पवन ठोंबरे, तनिष ठोंबरे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत नियोजनबद्ध अशी 10वी श्री दत्त जयंती श्री नवनाथ कृपा बंगल्यात भक्तिमय वातावरणात साजरी केली. यावेळी रामाचार्य हबप विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी दिली सिद्धेश्वर न्यूजला प्रतिक्रिया. हनुमान ठोंबरे यांच्या घरी हा वार्षिकच कार्यक्रम असतो. गेली अनेक वर्षापासून ही कीर्तन सेवा माझ्याकडे आहे. आपण पाहता की जगामध्ये पुष्कळशी लोक आहेत, पण प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतो आणि राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये बरेचसे लोक व्यस्त असले आपण पाहतो. पण हनुमान ठोंबरे यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी दत्तात्रयाचं मंदिर बांधून या मंदिरामध्ये हा उत्सव दरवर्षी ते साजरा करतात. आणि यावर्षी तर मला एक आगळं वेगळं या ठिकाणचं दृश्य पाहायला मिळालं की त्यांनी या ठिकाणी पूर्वीचं जे छोटं मंदिर होतं घराच्या मागे, आज घराच्या मागे छोटं असलेलं मंदिर, त्या मंदिराला त्याने खूप एक भव्य स्वरूप दिलेलं आहे. आपण पाहतो की जुनी जी हेमाडपंथी काळातली जी मंदिरं आहेत त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी हे मंदिर आज उभारलेलं आहे. मला वाटते या वर्ष 6 महिन्यामध्ये ते मंदिर पूर्ण होण्याची शक्यता आहे. म्हणजे अशा प्रकारचं कार्य करण्याची प्रवृत्ती जी आहे, तर या मंदिर बांधण्याचा उद्देश मला वाटते एकच आहे की सर्व गावांनी त्या ठिकाणी एकत्र यावं, मतभेद सगळ्यांच्या मधले संपावे आणि सर्व लोक एकत्र येऊन या गावचा, या संपूर्ण परिसराचा एक सर्वांगीण विकास व्हावा असं त्यांचं ध्येय आहे, असं मला याच्यातून वाटतं. दर्शक बांधवांनो, या बातमीचा वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.